गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ಓಂ ಓಂ ಓಂ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಿಮಿಷ ಅಪ್ಪ. ಎವ್ರಿಡೇ ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕು. ಆಯಿತು 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 ಆಯಿತು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ದೇವಾಶ್ಚ ಅಸುರಾಶ್ಚ, ದೇವಾಃ ಕೆ ಅಸುರಾಃ ಕೆ ತೇಷಾಂ ಸ್ವರೂಪಮುಕ್ತಂ ಆ್ಯಂಡ್ ದೇವಶಬ್ದ ಅಸುರಶಬ್ದಯೋಃ ವ್ಯುತ್ಪತ್ತ್ಯರ್ಥೋಪಿ ಉಕ್ತಃ. ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಜ್ಞಾನಂಚ ಕರ್ಮಚ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಕರ್ಮ ಚ ಜ್ಞಾನಂಚ ಯೇ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಜ್ಞಾನಕರ್ಮಾಭ್ಯಾಂ ಸಂಸ್ಕೃತಾಃ ದೇವಾಃ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಅಥವಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅನುಮಾನಾಭ್ಯಾಂ ದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನ ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಕೃತಾಃ ಅಸುರಾಃ ಇತಿ. ಲೌಕಿಕದೃಷ್ಟ್ಯಾ ಏವ ಅತ ಏವ ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಅಸ್ಮತ್ ಸಂಸ್ಕೃತಾವೇವ ಶಾಸ್ತ್ರೀಯಜೀವನಂ ಉಕ್ತಮಸ್ತಿ. ಸರ್ವಸ್ಮಿನ್ ವಿಷಯೇ, ವಿವಾಹವಿಷಯೇ, ಉದ್ಯೋಗವಿಷಯೇ, ಉದ್ಯೋಗಮಪಿ ಲೌಕಿಕ ಉದ್ಯೋಗಂ, ಲೌಕಿಕ ವೃತ್ತಿಕರ್ಮ, ಉದ್ಯೋಗಮ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜೀವನವೃತ್ತಿ. ಕೇವಲಂ ಲೌಕಿಕದೃಷ್ಟ್ಯಾ ಧನಸಂಪಾದನಾಯೈವ ಕ್ರಿಯತೆ, ಆದೌ ತತ್ರ ಮನಃ ದೀರ್ಘಕಾಲಂ ನ ತಿಷ್ಠತಿ, ಏಕಾಗ್ರತಾ ನಾಯಾತಿ, ಪ್ರೀತ್ಯಾ ಆಚರಿತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ, ಯಾವತ್ ತತ್ ಕರ್ಮ ಕಿಮಪಿ ಧರ್ಮ ಇತಿ ಧರ್ಮದೃಷ್ಟ್ಯಾ ದ್ರಷ್ಟವ್ಯಃ. ಪೂರ್ವಕಾಲೆ ಸ್ವವೃತ್ತಿಂ ಸ್ವಜೀವನವೃತ್ತಿಕಾಂ ವೃತ್ತಿಂ ಧರ್ಮಬುದ್ಧ್ಯಾ ಅಪಶ್ಯನ್ ಜನಾಃ ಪೂರ್ವಕಾಲೆ. ಅತ ಏವ ತಸ್ಮಿನ್ ಕಾಚನ ಶ್ರದ್ಧಾಭಾವೋ ಆಸೀತ್, ಕಶ್ಚನ ಶ್ರದ್ಧಾಭಾವः ಆಸೀತ್, ಭಕ್ತಿಭಾವः ಆಸೀತ್, ಕಾಮನಾ ಆಸೀತ್. ನ ತೇ ಸರ್ವೇಪಿ ನಿಷ್ಕಾಮಾः, किन्तु धर्मबुद्धिरासीत्. निष्कामाश्चेत् तद् स एव स्वधर्मः कर्मयोगं भविष्यति, कर्मयोगो भवति. यदि निष्काम न चेत् सकामश्चेदपि श्रद्धया धर्मबुद्ध्या च आचरन् इति वदामि. सो येषु दिनेषु लौकिकजीवने वा गृहकार्येषु वा स्वकीयस्नानादिकार्येषु स्नानवस्त्रधारणादि श्रद्धाभक्तिर्नास्ति. स्नान वस्त्रधारण भोजनादिकर्मसु श्रद्धया इदं शास्त्रोक्तकर्म इति न कुर्वन्ति. अत्रापि पुण्यकर्म अस्ति. स्नान वस्त्रधारण तिलकधारण भोजनादिकर्मापि शास्त्रीयकर्म इव. नो चेत् लौकिकदृष्ट्या अत्रैव उच्यते नोडि, लौकिकदृष्ट्या प्रत्यक्ष अनुमानेन किं, स्नानेन देहशुद्धिर्भवति, वस्त्रधारणेन सुन्दरो भवति, तिलकधारणं किमर्थं, तिलकम् अन्यस्मै प्रदर्शनाय इत्येवं लौकिकदृष्ट्या लौकिकप्रयोजनाय प्रत्यक्षजनित अनुमानजनितप्रयोजनं लौकिकप्रयोजनं. केवलं लौकिकप्रयोजनाय यानि कर्माणि क्रियन्ते तत् किं भवति, असुरत्वमेव. एतत् यदा आधुनिकविद्यार्थिभ्यः अथवा युवकेभ्यः एतदुपदिश्यते किं, स्नानादिकं स्नानवस्त्रधारण भोजनमपि केवललौकिकार्थं न कुर्यात्, तत्र किञ्चित् श्रद्धां योजयेत्. ईश्वरार्पणं, श्रद्धा, देवतासमर्पणम्, अनन्तरं देवताप्रसादत्वेन अश्नामि इति. एतानि नित्यकर्माणि ईश्वर आराधनार्थं कुर्यात्, तदैव देवो भवति. वैयक्तिककर्माणि, कुटुम्बकर्माणि, कुटुम्बगृहकार्याणि, मातापितॄणां सेवनम् अथवा स्वधर्मः, एतत् यद्यद् भवति गृहकार्यं गृहस्थस्य,
पुनः उद्योगकार्यञ्च उद्योगमपि अयो अयं मे धर्मः अत एव धर्मबुद्ध्या करोमि शास्त्रेण किन्तु वृत्तिधर्मस्य स्वीकरणमेव शास्त्रस्य आदेशेन शास्त्राज्ञया गृह्णाति चेत् श्रद्धया भक्त्या च करोति किन्तु शास्त्राज्ञया उद्योगं न गृह्णाति न स्वीकरोति केवलं लौकिकदृष्ट्या गृह्णाति चेत् तत्र श्रद्धाभक्तिर् कथं भवति अयमेव अधर्मः अयमेव असुरत्वं नाम कुत्र असुरमित्युक्ते पुस्तकं पठन्ति न तु पुस्तकं जीवनं पश्य लौकिकवृत्तिधर्मं केवल श्रद्धाभक्त्या कुर्वन्ति किम् अयमपि मे धर्मः इति धर्मबुद्ध्या श्रद्धया यदि इमं मम धर्मम् आचरामि अध्ययनं वा शास्त्राध्ययनं वा गुरुवादीनां नमस्कारो वा आदरभावः गुरुषु आदरभावः शास्त्रादीनाम् अध्ययनं यत् अध्ययनमपि श्रद्धया भक्त्या आचरति तदा पुण्यवान् भवति पुण्यं प्राप्नोति संस्कारः तदा शास्त्रोक्तसंस्कारः जायते शास्त्रोक्तसंस्कारः जायते तदा स देवस्वरूप देव इत्युक्ते दैवी सम्पद्वान् भवति दैवी सम्पदं प्राप्नोति नो चेत् असुरसम्पदेव आयाति एतत् विद्यायां विद्यार्थिभ्यः युवकेभ्यः वक्तव्यं कुत्र अस्ति उपदेशः विद्यार्थिभ्यः गृहस्थेभ्यः सर्वेभ्यः उपदिशेत् अत्यन्तलघुबालश्चेत् अल्पबालः स्वयं नावगच्छति किन्तु यदा वर्धते बालः 10-वर्षबालः यदा उपनयनं प्राप्नोति 8 वर्षे एवम् उपदिशेत् स्वधर्मा विद्या अध्ययनं गुरौ आदरभावः अथवा गुरुसेवादिकं तु श्रद्धया कुर्यात् तेन पुण्यं जायते संस्कारोऽपि जायते दैवी सम्पत् जायते दैवी सम्पत्तिः जायते एतत् अत एव असुरत्वं कुत्र अस्ति आधुनिक कदाचित् उद्योगमपि पूर्वकाले पित्रा आचरितः एव स्वकीया वृत्तिरासीत् पित्रा या आचरिता सैव पुत्रस्यापि वृत्तिरासीत् अधुना पित्रा आचरिता न चेत् शास्त्रोक्तं वा कुर्यात् तत्रापि शास्त्रोक्तं साक्षात् न शक्यते कर्तुं तर्हि स्वयं चितं स्वेन अवचितम् अन्टे चूजन् सेल्फ चूजन् अस्ति चेदपि तत्रापि यदा इंटरव्यू गच्छति साक्षात्कारार्थं गच्छति परीक्षां प्राप्नोति परीक्षाम् अनुभूय यदा निश्चितो भवति अस्मिन् उद्योगे त्वं विहितः किमुच्यते उद्योगे नियतः अस्मिन् उद्योगे स्वं नियतः इत्युक्ते विहितः इत्युक्ते तदैव यदा उद्योग अपॉइंटमेंट आज्ञां प्राप्नोति तदपि शास्त्रोक्त आज्ञावत् ईश्वर आज्ञावत् गृहीत्वा धर्मबुद्ध्या कुर्यात् धर्मबुद्ध्या उद्योगं गत्वा आचरितुम् आरभेत धर्मबुद्ध्या कुर्यात् श्रद्धया यदि न करोमि पापं प्राप्नोमि शास्त्र तत्र ये नियमाः सन्ति नियम सकाले तत्र गमनं स्वविहितकर्मणः आचरणं किन्तु सकाले न गच्छन्ति स्वविहितकर्म नाचरन्ति केवलं सम्पादनायैव गच्छन्ति इति लौकिकमिति तत्र यदा लौकिकबुद्धिर्भवति तत्र शास्त्राज्ञारूपेण न गृह्णाति तत्र पापमेव जायते स असुर एव भवति किन्तु तदपि वृत्तिधर्मं पितुस्सकाशात् गृह्णीयात् अथवा शास्त्रोक्तं वा गृह्णीयात् अथवा स्वेच्छया वा स्वीकुर्यात् यथा कथं स्वीकुर्यात् स्वीकृतस्य धर्मबुद्ध्या आचरेत् एतदपि यदा धर्मबुद्ध्या आचरति तत् शास्त्रोक्तकर्म तदा किं भवति सपोजिंग ताने स्वयमेव किमुच्यते इंटरव्यू गत्वा
अवचितः उद्योगार्थम् उद्योगे नियतः नियुक्तः नियुक्तः अपॉइंटेड तर्हि अहं तु ममेच्छया एव स्वीकृता इयं वृत्तिः अत्र धर्मबुद्धिर्कथमायाति इत्युक्ते तत्र गुरुं वा अथवा किमपि वेदपण्डितं वा शास्त्रज्ञानिनं वा उपगम्य तस्मै एवं निवेदयेत् सः आज्ञां ददाति अस्तु अस्तु एतत् कर्म इमं वृत्तिं त्वं स्वीकृत्य आचर इति यदा आशिषः पूर्वकम् आशीः पूर्वकं यदा किमुच्यते अनुमतिं ददाति अनुमन्यते तदा ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಕರ್ಮ ಭವತಿ ತತ್ ಅಷ್ಟಾದರೂ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಆವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ಅದು ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತ ಕರ್ಮ ಆಗುತ್ತದೆ ಆವಾಗ ಇದಂ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತ ಕರ್ಮ ಗುರುಣಾಪಿ ಆಜ್ಞಪ್ತಂ ಅತಯವ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತತ್ವೇನೈವ ಕರ್ಮ ಕರೋಮಿ ಏವಂ ಕುರ್ಯಾತ್ ಇದಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ಮತ್ತೆ ಅದು ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತ ಕರ್ಮನೇನ ಭವತಿ ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಅಸ್ತು ಕುರು ಇತಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದರೆ ಅದು ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಂ ಕರ್ಮ ಶಾಸ್ತ್ರ ನಿಯುಕ್ತ ತದಾ ತತ್ರೋಕ್ತ ನಿಯಮಾನ್ ಸರ್ವಾನಪಿ ಪಾಲಯೇತ್ ಶ್ರದ್ಧೆಯ ಪಾಲಯೇತ್ ಕರ್ಮ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಲಂಚ ತಗೊಳ್ಳುವುದು ಇನ್ನೇನೋ ಮಾಡಿಬಿಡುವುದು ಕೆಲಸನೇ ಮಾಡದಿರುವುದು ಈಗ ಇದೆಲ್ಲ ಅಧರ್ಮ ಕೇವಲ ವಿತ್ತಾರ್ಥಮೇವ ಕರ್ಮಾಚರಣಂ ತತ್ಸರ್ವಂ ತು ಅಧರ್ಮಾಯ ಇವ ಭವತಿ ಶ್ರದ್ಧಾ ಬುದ್ಧಿರ್ನಾಸ್ತಿ ಸ್ವಕೀಯ ಹಸ್ತಾಕ್ಷರಂ ಕೃತ್ವ ಕರ್ಮೈವ ನ ಕರೋತಿ ಅಥವಾ ಏಕಸ್ಮಿನ್ ದಿನೇ ನ ಗಚ್ಚತಿ ಉತ್ತರಸ್ಮಿನ್ ದಿನೇ ಗತ್ವ ಹಸ್ತಾಕ್ಷರಂ ಕೃತ್ವ ಹಸ್ತನ ದಿನಸ್ಯ ಕಿಮುಚ್ಯತೆ ತತ್ರ ಉಪಸ್ಥಿತಿಂ ತತ್ರ ಸ್ವ ಉಪಸ್ಥಿತಿಂ ಅಂಗೀಕಾರಯತಿ ಹಿಸ್ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಇಸ್ ಮೇಡ್ ಟು ಆಕ್ಸೆಪ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮಾಡಿಬಿಡಿ ಇದೆಲ್ಲ ಅಧರ್ಮ ಇದೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಜ್ಞಾನಂ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಕರ್ಮ ಜ್ಞಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಲೌಕಿಕ ಪದಾರ್ಥಾನ್ ಲೌಕಿಕಮೇವ ನ ಮನ್ಯೇತ ಯಥಾ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಜ್ಞಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸ್ನಾನಕಾಲೆ ಜಲಂ ಲೌಕಿಕ ಜಲವತ್ ನ ಪಶ್ಯೇತ್ ಲೌಕಿಕ ಜಲೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜಲೇನ ಸ್ನಾನಂ ಕರೋಮಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಲೌಕಿಕ ಜ್ಞಾನಮಭೂತ್ ಗಂಗೆ ಚ ಯಮುನೆ ಚೈವ ಇತಿ ಶ್ಲೋಕಕಥನಪೂರ್ವಕಂ ಅಥವಾ ಶ್ಲೋಕಂ ನ ಜಾನಾತಿ ಚೇತ್ ಕೇವಲಂ ಮನಸಾ ಭಾವನಾಂ ಕುರ್ಯಾತ್ ಮನಸಾ ಭಾವನಾಂ ಕುರ್ಯಾತ್ ಅತ್ರ ಗಂಗಾದಿ ಪವಿತ್ರ ಜಲಂ ಆಹೂಯ ಅತ್ರ ಸನ್ನಿಧಿಂ ಕುರು ತೇಷಾಂ ಸನ್ನಿಧಿಂ ಸಂಪ್ರಾಪ್ಯ ಸನ್ನಿಧಿಂ ಕೃತ್ವ ತೇನ ಶುದ್ಧ ಜಲೇನೈವ ಸ್ನಾನಂ ಕರೋಮಿ ತದಾ ಶುದ್ಧಿರ್ಭವತಿ ಏತತ್ತು ಜಲಂ ಗಂಗಾಜಲತ್ವೇನ ಯದಾ ಪಶ್ಯತಿ ಭಾವನಾಂ ಕರೋತಿ ತತ್ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಜ್ಞಾನಂ ಜಲಂ ಪಿಬತಿ ಆಚಮನಂ ಕರೋತಿ ಏತದಪಿ ಜಲಂ ಶುದ್ಧಂ ಜಲಂ ವಸ್ತ್ರಂ ಧಾರಯತಿ ವಸ್ತ್ರಮಪಿ ಶುದ್ಧಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಶುಚಿವಸ್ತ್ರಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಶುಚಿವಸ್ತ್ರಂ ತು ಕದಾ ಭವತಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಶುಚಿಃ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಶುಚಿರ್ಭವತಿ ಚೇತ್ ವಸ್ತ್ರಧಾರಣಮಪಿ ಪುಣ್ಯಾಯ ಭವತಿ ಪುಣ್ಯಂ ಜನಯತಿ ಆಹಾರಮಪಿ एवं सर्वं तत्र पदार्थान् एकैकमपि पदार्थां केवलम् इन्द्रियजन्यज्ञानमेव पश्यति लौकिकज्ञानं भवति तान् तेषु पदार्थेषु शास्त्रोक्तज्ञानं भावना भवति तत् शास्त्रज्ञानं भवति ज्ञानमित्युक्ते भावना एकन्दे ज्ञानमित्युक्ते ज्ञानं भावना च उभयमपि उपासना भवति ज्ञानमपि भवति अत एव भावनां कुर्यात् ಯಾವ ಜಲವಾದರೆ ಏನು ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವ ಜಲವಾದರೆ ಏನೂ ಅಲ್ಲ ಓಕೆ ಕದಾಚಿತ್ ಏವಂ ಕ್ರಿಯತೆ ಯೇಷು ದಿನೇಶು ತತ್ ಬಾಟಲ್ ಜಲಂ ಬಾಟಲ್ ಇತಿ ಕೂಪಿ ಜಲಂ ಬಾಟಲ್ ಇತಿ ಕೂಪಿ ಉಚ್ಯತೆ ತತ್ ಕೂಪಿ ಜಲಂ ಆನೀಯತೆ आपणात् मार्केट अंगड़ी आपणात् दट कूपीगत जलम आनीय तदा येषु दिनेषु तादृशमेव जलं पीयते तदा तत्र शुचिः मडी कथमायाति तत्रापि किमपि निमं कुर्यात् सः हस्तेन जलं तत्र न पूरयति किन्तु यन्त्रपूर्वकमेव जलं पूरयति अत एव यन्त्रेण जलं पूरयति यन्त्रेण च तस्य किमुच्यते बन्धनमपि करोति दट् वाट् यु काल् कैप् अत एव वयं शुचि स्नानादिकं कृत्वैव शुचिः स्थित्वा तत् उद्घाटयेत् तदा जलं शुद्धं भवति
अनन्तरं च तत् गङ्गादिजलम् आहूय सन्निधिं सम्प्राप्य सन्निधिं कृत्वा तदाचमनार्थं वा पानार्थं वा उपयुञ्जेत। तदा किं भवति, तज्जले गङ्गादिबुद्धिं कुर्यात्, तदैव शुद्धजलं भवति। अत एव शुद्धजलेनैव सर्वकर्माणि कुर्यात्। शुद्धजलपानं यथा आचमनार्थं शुद्धं कृत्वा जलं पिबति, शुद्धमित्युक्ते शास्त्रोक्तं मन्त्रपूर्वकं शुद्धिं कृत्वा पिबति। मन्त्रपूर्वकम् इत्युक्ते भावना, मन्त्रः किं करोति, भावनां करोति। भावनया किं भवति, न केवलं स्थूलजलं, तत्र किमपि देवतासम्बन्धः आरोपितः, देवतासम्बन्धः आहूतः स्थापितः। तत् वेदान्तभाषायाम् अध्यारोपः उच्यते। किन्तु कर्मकाण्डशास्त्रेण आह्वानं किमुच्यते, तत्र स्थापनं च। आवाहयामि, स्थापयामि, सन्निधिं करोमि इति उच्यते खलु। आहूय तत्र स्थापयेत्, देवताशक्तिं, देवतागुणं, देवतासम्बन्धम् आहूय तत्र स्थापयेत्। तदा तत् देवतासम्बन्धेन जलं शुद्धं भवति। तेन शुद्धेनैव व्यवहारं कुर्यात्। ಪಾನಾದಿಕಂ ಹಸ್ತಪ್ರಕ್ಷಾಳನಾದಿಕಂ ಸರ್ವಂ ಶುದ್ಧ ಜಲೇನ. ಇದು ಮಡಿ ನೀರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಡಿ ಅಂದ್ರೇನು, ದೇವತಾ ಸಂಬಂಧ ತತ್ರ ಸನ್ನಿಹಿತ ಭವತಿ, ದೇವತಾ ಸಂಬಂಧ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭವತಿ, ಸ್ಥಾಪ್ಯತೆ. ಯದಾ ದೇವತಾ ಸಂಬಂಧ ಸ್ಥಾಪ್ಯತೆ, ಮನಃ ದೇವತಾ ಭಾವನೆಯ ತತ್ ಕರೋತಿ, ಭಾವನಾಪೂರ್ವಕಂ ಯತ್ ಕರೋತಿ ತತ್ ಸಾ ಭಾವನಾ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ. ಸ ಭಾವನಾ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಜ್ಞಾನಂ. ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಜ್ಞಾನರಹಿತಂ ಕೇವಲ ಲೌಕಿಕ ಜಲೇನ ಕರೋತಿ, ಲೌಕಿಕ ಬುದ್ಧಿಯ ಕರೋತಿ, ತತ್ರ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾನಂ ನಾಸ್ತಿ. ತತ್ ಆಸುರಿ ಸಂಪತ್ತಿರ್ಭವತಿ. ಪಶ್ಯ, ಆಸುರಿ ಸಂಪತ್ತು ದೈವಿ ಸಂಪತ್ತು ಇತಿ ಕಥಮಸ್ತಿ. ಗ್ರಂಥಮಪಿ, ಗ್ರಂಥಂ ತು ಸರಸ್ವತಿ ರೂಪಿಣಿ ವಿದ್ಯಾರೂಪಿಣಿ ಇತಿ ಭಾವನೆಯ ಶ್ರದ್ಧೆಯ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ಆದೌ ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರಾಧ್ಯಯನ ಕೇವಲಂ ಶಾಸ್ತ್ರಂ ಲೌಕಿಕ ವ್ಯಾಕರಣಾದಿ ಅಧ್ಯಯನೆ ಅಪಿ. ವ್ಯಾಕರಣಂ ವಾ ಸಾಹಿತ್ಯಂ ವಾ ಗುರುಮುಖಾತ್ ಯದಾ ಅಧ್ಯಯನಂ ಕ್ರಿಯತೆ ಪ್ರಾಚೀನ ಸಂಪ್ರದಾಯೇ, ವ್ಯಾಕರಣಂ ವಾ ಸಾಹಿತ್ಯಂ ವಾ ಯತ್ಕಿಂಚಿತ್ ಆಯುರ್ವೇದಾದಿಕಂ ವಾ ಜ್ಯೋತಿಷ್ಯಂ ವಾ ಯತ್ಕಿಂಚಿತ್ ಗುರುಮುಖಾತ್ ಅಧೀಯತೆ ತತ್ರ ಆದೌ ಮಂಗಳಾಚರಣಂ ಕೃತ್ವಾ ಗುರವೇ ದೇವೇಭ್ಯಃ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ತತ್ ಶಾಸ್ತ್ರಂ ದೇವತಾರೂಪಮಿತಿ ಮತ್ವಾ ತತ್ ಜ್ಞಾನಮಪಿ ದೇವತಾರೂಪಮಿತಿ ಮತ್ವಾ ಪಠತಿ, ಅಧೀತೆ. ತೇನ ಕಿಂ ಭವತಿ, ತತ್ರಾಪಿ ಜ್ಞಾನೇ ಈಶ್ವರಬುದ್ಧಿ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಭಾವः. ಆಧುನಿಕವಿದ್ಯಾಯಾं ತತ್ಸರ್ವಂ ನಾಶಿತಂ. ತೇನ ಅಸುರವಿದ್ಯಾ ಭವತಿ. ಅಸುರಕರ್ಮ, ಅಸುರ ಆಚರಣಂ, ಅಸುರಸಂಬಂಧ, ಸರ್ವೋಪಿ ಆಸುರಸಂಬಂಧः, ಆಸುರಜ್ಞಾನಂ, ಆಸುರಭಾವನ, ಶುದ್ಧಭಾವನಾಂ ನ ಕುರ್ಯಾದೇವ ಇತಿ ಪಶ್ಯ. ಇದು ದೈವಿ ಸಂಪತ್ತು ಹೇಗೆ ಬರುತ್ತದೆ ಅಂದರೆ ಇದೆ. ದೈವಿ ಸಂಪತ್ತು ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಎಲ್ಲಿ ಆಕಾಶೇನ ಭವತಿ, ಸ್ವಜೀವನೇ ಭವತಿ. ಏಕೈಕ ವಸ್ತುನಿ ಈಶ್ವರ ಸಂಬಂಧಂ ಸ್ಥಾಪಯೇತ್, ಈಶ್ವರ ಸಂಬಂಧಂ ಕುರ್ಯಾತ್. ತದಾ ಕಿಂ ಭವತಿ, ಮನಸಾ ಭಾವನಾಪಿ ಭವತಿ. ತೇನ ಭಾವನೆಯ ಸಂಸ್ಕಾರಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ, ತೇನ ಸಂಸ್ಕಾರೇಣ ಸ ದೈವಿ ಸಂಪತ್ತಿಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಅಯಂ ದೇವೋ ಭವತಿ. ಏತತ್ ಸ್ವಜೀವನೇಪಿ ಏವಂ ಕುರ್ಯಾತ್. ಇದು ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಕರ್ಮ ಭಾವನ, ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಜ್ಞಾನ ಕರ್ಮ ಭಾವಿತಾಃ ದೇವಾಃ ಭವಂತಿ. ಸ್ವಾಭಾವಿಕ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅನುಮಾನಜನಿತ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ, ಕೇವಲಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಜನ್ಯ ಜ್ಞಾನಂ, ಅನುಮಾನ ಪ್ರಮಾಣಜನ್ಯ ಜ್ಞಾನಂ, ಶಾಸ್ತ್ರಜನ್ಯ ಜ್ಞಾನಂ ನಾಸ್ತಿ. ತೇನ ಪ್ರಯೋಜನಮಪಿ ದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನಂ, ತತ್ರ ಅದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನಂ ಭವತಿ. ಅದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ದೇವತಾ ಅನುಗ್ರಹರೂಪ ಪ್ರಯೋಜನ. ದೇವತಾ ಸಂಬಂಧೇನ ಕಿಂ ಭವತಿ, ಯದಾ ದೇವತಾ ಸಂಬಂಧಂ ಭಾವಯತಿ ತದಾ ಕಿಂ ಭವತಿ, ದೇವತಾ ಆಶಿಷಃ ದೇವತಾ ಅನುಗ್ರಹಂ ತತ್ರ ಭವತಿ. ತದೇವ ಅದೃಷ್ಟಫಲಂ ಜಾಯತೆ. ಅತ್ರ ತು ದೃಷ್ಟಫಲಮೇವ. ದೃಷ್ಟಫಲೇನ ಅಸುರತ್ವ ಬುದ್ಧಿ. ದೃಷ್ಟಮಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಕೇವಲ ಮೇಲೆ ಮೆಟೀರಿಯಲ್ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ಜೀವಿಸುವುದು. ನಿಮ್ಮ ಮೈಂಡು, ಇಂದ್ರಿಯಗಳು ಮೆಟೀರಿಯಲ್ ಲೆವೆಲ್ನಿಂದಲೇ ನೋಡುವುದು, ಲೌಕಿಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವಸ್ತುವಾಗೇ ನೋಡುವುದು. ಇದು ಅಸುರ ಬುದ್ಧಿ. ಅದರಲ್ಲಿ ದೇವತಾ ಸಂಬಂಧಂ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ಯದಾ ದೇವತಾ ಭಾವನೆಯ ಪಶ್ಯತಿ ದೇವತಾ ಭಾವಂ ಆಯಾತಿ. ಇದು ವ್ಯತ್ಯಾಸ.
ಇದು ಬಾಲ್ಯಕಾಲಾತ್ ಸಂಸ್ಕಾರಂ ದತ್ವ ತಥಾ ಆಚರ ಇತಿ ಕುರ್ಯಾತ್ ಅತಏವ ಸ್ವಯಂ ಆಚರತಿ. ಇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಸಮಾನ. ಎಲ್ಲರೂ ಸಮಾನ ಅಂದ್ರೇನು? ದೈವ ಭಾವನ ನಾಶ ಮಾಡಿ ಲೌಕಿಕ ಭಾವನ ಆಸುರಿ ಭಾವನೆಯ ಕರ್ಮ ಕುರುವಂತಿ. ಇದು ಸಮಾನ ಬುದ್ಧಿಗೆ ಏನರ್ಥ? ಅವನು ಅಶುಚಿ ಇರುತ್ತಾನೆ. ಅಶುಚಿ ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ದೇವತಾ ಸಂಸ್ಕಾರ ಇರುತ್ತದೆ. ದೇವತಾ ಸಂಬಂಧ ಭವತಿ ಕಿಂ? ಅಶುಚಿ ಜಲೆ ಅಶುಚಿ ಆಹಾರೇ ಅಂದರೆ ದೇವತಾ ಸಂಬಂಧ ತತ್ರ ಆಹೂಯ ಸ್ಥಾಪಯೇತ್. ದೇವತಾ ಸಂಬಂಧಂ ಅಶುಚಿ ಪದಾರ್ಥೆ ಸ್ಥಾಪಯಿತುಂ ಶಕ್ಯತೆ ಕಿಂ? ಅಶುಚಿ ಪದಾರ್ಥದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಅಶುದ್ಧ ಜಲೆ ದೇವತಾ ಸಂಬಂಧಂ ಗಂಗಾಜಲಂ ಆಹೂಯ ಸ್ಥಾಪಯಿತುಂ ಶಕ್ಯತೆ ಕಿಂ? ತಥೈವ ಲೌಕಿಕ ಜಲವತ್ ಪ್ರಯೋಗ ಕ್ರಿಯತೆ ಚೇತ್ ಲೌಕಿಕ ಜಲವತ್ ಉಪಯುಜ್ಯತೆ ಚೇತ್ ದೇವತಾ ಭಾವನಾ ನಾಭೂತ್. ಇವರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಅಂದರೆ ಏನಾಯಿತು? ದೇವತಾ ಭಾವನಾ ನಶ್ಯತಿ. ಕದಾಚಿತ್ ದೇಶಕಾಲ ಸಂಬಂಧಾನುಗುಣ್ಯೇನ ದೇಶಕಾಲ ಪ್ರಸಂಗಾನುಗುಣ್ಯೇನ ತತ್ರಾಪಿ ದೇವತಾಭಾವಂ ಕುರ್ಯಾತ್. ಯತ್ರ ಜಲಂ ನ ಲಭ್ಯತೆ ಏವಂ ಯತ್ರ ಪ್ರಭೂತಂ ಜಲಂ ಲಭ್ಯತೆ ನದಿ ಭವತಿ ಕಿಮುಚ್ಯತೆ ತಡಾಗಂ ನದಿ ಸರೋವರಾದಿಕಂ ಯತ್ರ ಲಭ್ಯತೆ ತತ್ರ ಪ್ರಭೂತಂ ಜಲಂ ಭವತಿ. ಯತ್ರ ಅಲ್ಪಮೇವ ಜಲಮಸ್ತಿ ಅಧಿಕ ಜಲಂ ನಾಸ್ತಿ ತತ್ ಲೌಕಿಕಾರ್ಥಂ ಪ್ರಯುಕ್ತಂ ತದಾ ಕಿಂ ಕುರ್ಯಂ ತಸ್ಮಾದೇವ ಜಲಾತ್ ಕಿಂಚಿತ್ ಜಲಂ ಪೃಥಕ್ಕೃತ್ಯ ತತ್ರ ದೇವತಾ ಭಾವನಾಂ ಕೃತ್ವಾ ತದುಪಯುಂಜಿತ. ತಥಾ ವಿಶೇಷ ಪರಿಸ್ಥಿತೌ आपत्काले तथा कर्तुं शक्यते तत्र देवता भावना कर्तुं शक्यते इति तत्र शास्त्रनियमः अस्ति. यत्र विशेष जलं न लभ्यते प्रभूतं जलं न लभ्यते एवं कुर्यात्. एतत् सर्वं विविधप्रसङ्गेषु कथम् आचरेत् इति शास्त्रनियमाः सन्ति. येषु जनाः आचरन्ति किम्? अत एव असुरबुद्धिरेव विशेषेण जायते. अत एव देवता बुद्धि दैवी संपत् बुद्धिरेव नास्ति. असुर संस्कारः एव आधिक्येन विशेषेण दृश्यते. देवता संस्कारः अत एव ते देवा भवन्ति. अस्तु नाम अग्रे गच्छामः. यस्माच्च दृष्टप्रयोजनज्ञानकर्मभाविताः असुरः तदेव उच्यते. अग्रे आगामि वाक्यं पठामि. यस्माच्च दृष्टप्रयोजनज्ञानकर्मभाविताः भाविताः संस्कृताः ಅಂದರೆ ಮನಸ್ಸಿ ಸಂಸ್ಕಾರ ಉತ್ಪಾದಿತ. ಭಾವಿತಾಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಭಾವನಾ ಕೃತಭಾವನಾಃ ಇತಿ. ಭಾವನಾಂ ದೀರ್ಘಕಾಲಂ ಪುನಃ ಅನೇಕವಾರಂ ಭಾವನಾಂ ಕರೋತಿ ಚೇತ್ ಸಾ ಭಾವನಾ ಮನಸ್ಸಿ ದೃಢಂ ತಿಷ್ಠತಿ. ಯದಾ ಭಾವನಾ ಮನಸ್ಸಿ ದೃಢಂ ತಿಷ್ಠತಿ ಸ ಸಂಸ್ಕಾರೋ ಭವತಿ. ಏಕವಾರಂ ಭಾವನಾ ಕರೋತಿ ತದಾ ಭಾವನಾ ಉಚ್ಯತೆ. सा भावना अनेकवारम् असकृत् पुनः करोति दीर्घकालेन सा भावना मनसः अन्तर्गत्वा स स्वभावो भवति. मनसः स्वभावो जायते. मनसः स्वभावो भवति स संस्कारः उच्यते. वेन् इट् बिकम्स् न्याचुरल्. ಒಂದು ಸಲ ಮಾಡಿದ್ದರೆ ಭಾವನಾ ಉಚ್ಯತೆ. ಸ ಭಾವನಾ ಅಸಕೃತ್ ಪುನಃ ಕರಣೇನ ಅಂತರ್ಗತ್ವ ಮನಸಃ ಸ್ವಭಾವೋ ಭವತಿ. It becomes a cultivated nature. It is not a instinctive nature, it is a cultivated nature. संस्कारः तत् संस्कारो भवति. संस्कृतमनः संस्कारेण संस्कृतः संस्कृतः इत्युक्ते शुद्धीकृतः. शुद्धीकृतः इत्युक्ते तत्र संस्कारः इत्युक्ते स्वभावः उत्पादितः. मनसः पदार्थदर्शनेनैव श्रद्धाभक्तिः पूज्यभावना स्वयम् आयाति. दर्शनेनैव पवित्रभावना मनसि आयाति, स्वभावेनैव आयाति. इत्युक्ते संस्कारः उत्पादितः, संस्कारः उत्पन्नः, मनसि संस्कारः जात एव. ಇದು ಹೀಗೆ. ಆದ್ದರಿಂದ दृष्टप्रयोजनज्ञानं दृष्टप्रयोजनकर्म. केवलं ज्ञानं प्राप्नोति दृष्टप्रयोजनाय. कर्म करोति कर्म उद्योगं करोति केवलं दृष्टप्रयोजनाय. तत्र अदृष्टप्रयोजनम् इत्युक्ते अदृष्टफलम्. अदृष्टफलं नास्ति, केवलं दृष्टकर्म. आहारमपि दृष्टकर्म, सर्वमपि कर्म. विद्याध्ययनं ब्रह्मचारिणः तस्य स्वकीयविद्याध्ययनम् अथवा गृहस्थस्य वृत्त्यादिकं कर्म. एतत्
देवता सम्बन्धं संस्थाप्य तद् भावनया कुर्यात् तदा किं भवति दैवत्वं भवति नो चेत् असुरत्वमेव अत एव यस्माच्च दृष्टप्रयोजनज्ञानकर्मभाविता दृष्टप्रयोजनम् इत्युक्ते दृष्टफलं यस्य अस्ति दृष्टफलवत् कर्म दृष्टफलवत् ज्ञानं दृष्टफलवुಳ್ಳ कर्म दृष्टफलवुಳ್ಳ ज्ञानं तत्र शास्त्रीयबुद्धिर्न भवति शास्त्रबुद्धिरित्युक्ते भावना पवित्रभावना पूज्यभावना श्रद्धाभक्ति यत्र ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿರ್ನ ಭವತಿ ಲೌಕಿಕ ಬುದ್ಧಿ ಮರಿ ನಾಸ್ತಿಕರು ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥವೇನು ಎಲ್ಲಿ ಹೋಲಿನೆಸ್ಸು ಪವಿತ್ರತಾ ಭಾವನೆ ಇರಲ್ಲವೋ ನಾಸ್ತಿಕನೇ ಆಗಿಬಿಡ್ತಾನೆ ಸೊ ಭಾವಿತಾಃ ಅಸುರಾಃ ಯಸ್ಮಾತ್ ದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನ ಜ್ಞಾನಕರ್ಮಭಾವಿತಾಃ ಏತಾದೃಶ ಜ್ಞಾನಂ ಏತಾದೃಶ ಕರ್ಮ ಅತएव ಪಾತ್ರಮಪಿ ಪಶ್ಯ यदि पात्रम् आनीतं चेत् तदपि शुद्धं करोति आदौ प्रोक्षणं करोति यदपि वस्त्रं गृह्णाति चेत् आदौ आचमनार्थं स्थापितं आचमनार्थं जलं गृहीत्वा तत्र किं करोति कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रस्समाश्रितः इति तत्र जलं किं कुरुते गङ्गादिकं तत्र किमुच्यते बृहत् कलशे आह्वानं करोति गङ्गादिजलम् आहूय तत् संस्थाप्य अनन्तरं पानाय आचमनाय प्रोक्षणाय सर्वविधकर्मणे तत् आनीतं जलं तथा शुद्धीकृत्य स्थापयति तत् जलं सर्वकर्मसु विनियुङ्क्ते पुनः नूतनं पात्रं गृह्णाति तत्र तेन उद्धरण्या जलमुद्धृत्य तत्र प्रोक्षणं कुर्यात् प्रोक्षणं कृत्वा किमुच्यते पात्रं गृह्णीयात् प्रोक्षणं कृत्वा वस्त्रं गृह्णीयात् प्रोक्षणं कृत्वा स्थाली इत्युक्ते तट्टने ಹೇಳ್ತಾರೆ स्थालीमपि प्रोक्षणं कृत्वा गृह्णीयात् एवं सर्वत्र प्रोक्षणं कृत्वा गृह्णीयात् एवं एतत् नियमः अस्ति आसनमपि शुद्धीकृत्य तत्र प्रोक्षणं कृत्वा प्रोक्षणे कृते तत् देवतासम्बन्धः आहूतः स्थापितः लौकिकत्वं वा असुरत्वं वा अपनीतं तत्र एवं प्रत्येकस्मिन् वस्तुनि एवं देवताभावम् आहूय देवतासम्बन्धं पवित्रताम् आहूय तथा उपयुञ्जेत अनेन किं भवति प्रत्येकस्मिन् पदार्थे शुद्धिभावम् आयाति मडि ಅಂದರೆ ಏನು ಅಂದರೆ ಇದು आदौ लौकिकशुद्धिः अनन्तरं शास्त्रीयशुद्धिः लौकिकशुद्धिस्तु स्वच्छता उच्यते शास्त्रीयशुद्धिस्तु देवता सम्बन्धः मन्त्रपूर्वकश्च क्रियते ಇದು ಮಾಡಿ ಏತಾದೃಶ ಪದಾರ್ಥ ಮಧ್ಯೆ ಯೋ ಜೀವತಿ ಸ ನಿರಂತರ ಶುಚಿಮಾನ್ ಭವತಿ ಅದು ಮಡಿ ಉಚ್ಯತೆ ಈಗ ಮಡಿ ಅಂದರೆ ಅದೇನೋ ತಪ್ಪು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಡಿ ಎಷ್ಟು ನೆಗೆಟಿವ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರೆ ನೋಡಿ ಮಡಿ ಅಂದರೆ ಏನು ಮಡಿ ಅಂದರೆ ಏನು ಅಂಧವಿಶ್ವಾಸ ಮಡಿ ಅಂದರೆ ಕ್ರೂರತ ಮಡಿ ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಕಡೆಗಣಿಸುವುದು ಹೀಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿ ಮಡಿ ಅಂದರೆ ಅಂಧವಿಶ್ವಾಸ ಮಡಿ ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಕಡೆಗಣಿಸು ಅನ್ಯಸ್ಯ ಅಪಮಾನಃ ಶುಚಿರಿತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ಯಸ್ಯ ಅಪಮಾನಃ ಇದು ಅಂಧವಿಶ್ವಾಸ ಈಗ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟರು ಅಂದರೆ ದಿಸ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಮಾಡರ್ನ್ ಎಜುಕೇಷನ್ ಆಸುರ ಎಜುಕೇಷನ್ ಅಂದರೆ ಭಾವಶುದ್ಧಿ ಕದಾ ಭವತಿ ಅಂದರೆ ಹೃದಯೇ ಮನಸ್ಸಿ ನಿರಂತರಂ ದೇವತಾಭಾವಂ ಇದು ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ವೇದಾಂತ ಎಷ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ ಪ್ರವಚನ ಕೇಳ್ತಾರೆ ಬರೀ ದೇವತಾ ಭಾವನ ಬರುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇದು ಒಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಲಾಡ್ಜಿಂಗ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ ತಿಂದ ಹಾಗೆ ತಿನ್ನುತ್ತೇವೆ ಅನಿಸಿದ್ದರೆ ಇದು ಆಶ್ರಮ ಇದು ಪವಿತ್ರ ಜಾಗ ಇಲ್ಲಿ ತಿಂದಿದ್ದು ಪ್ರಸಾದ ಇದು ದೇವತೆಗೆ ನೈವೇದ್ಯ ಕೊಟ್ಟು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದು ಗುರುಗಳ ಪ್ರಸಾದ ಗುರುಣಾಂ ಪ್ರಸಾದ ಇತಿ ದೇವತಾ ಪ್ರಸಾದ ಇತಿ ಪ್ರಸಾದ ಬುದ್ಧಿಯ ಯದ ಆಚರತಿ ಇದು ಒಂದು ಆಶ್ರಮ ಭಾವನ ಇರಬೇಕು ತದೈ ಅಂದರೆ ಪ್ರತ್ಯೇಕಮಪಿ ಪದಾರ್ಥಂ ಶುಚಿಂ ಕೃತ್ವಾ ಪ್ರೋಕ್ಷಣಂ ಕೃತ್ವಾ ಉಪಯುಂಜೇತ ಶುಚಿಂ ಕೃತ್ವಾ ಉಪಯುಂಜೇತ ಪ್ರತ್ಯೇಕಂ ಪದಾರ್ಥ ಅಥವಾ ಯದಾ ವಸ್ತ್ರಾದಿಷು ಕ್ವಚಿತ್ ಪದಾರ್ಥೇಷು ಪ್ರೋಕ್ಷಣಂ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಚೇತ್ ಕೇವಲಂ ಹಸ್ತೇನ ಸ್ಪೃಷ್ಟ್ವಾ ಪವಿತ್ರೀಕೃತ್ವಾ ಉಪಯುಂಜೇತ ಸ್ಪರ್ಶಮಾತ್ರೇಣ ಭಾವನಾಂ ಕೃತ್ವಾ ಶುದ್ಧಂ ಕೃತ್ವಾ ಉಪಯುಂಜೇತ ತೇನ ಸರ್ವೇಪಿ ಪದಾರ್ಥಾಃ ದೇವಮಯಾಃ ಭವೇಯುಃ ಭಗವನ್ಮಯಾಃ ಭವೇಯುಃ ಪ್ರತ್ಯೇಕೋಪಿ ಪದಾರ್ಥಃ ಭಗವನ್ಮಯಃ
दृष्टिपूतं न्यसेत् पादम् इति सन्यासिभ्यः सन्यासिधर्मनि अस्ति। सन्यासिधर्मे यदा वाकिंग करोति दृष्टिपूतं दृष्ट्या पवित्रीकृत्य समय अभूतप्ಪ ಎಷ್ಟೊತ್ತವರೆಗೂ ओके सो दृष्टिपूतं दृष्ट्या कृत्वा गच्छेत् दृष्टिपूतं दृष्ट्या तत् मार्गः अग्रेतनमार्गः दृष्ट्या पवित्रं कृत्वा तत्र पादं निदध्यात् पादम् अर्पयेत् पादं निदध्यात् एवं हस्तमपि यस्य कस्यापि स्पर्शं न कुर्यात् अथवा स्पर्शमात्रेणैव तत् शुद्धं भावयित्वा गच्छेत् शुद्धिं भावयित्वा गच्छेत् यत् नूतनपदार्थं वा स्पृष्टव्यं चेत् तत् आदौ स्पृष्ट्वा पवित्रं कृत्वा अनन्तरं स्पृशेत् अनन्तरं तेन व्यवहारं कुर्यात् नूतनपदार्थश्चेत् आदौ जलं नास्ति चेत् तत्र जलं नास्ति चेत् केवलं हस्तस्पर्शेनैव तत् पवित्रं भावयित्वा तत् व्यवहारं कुर्यात् एवं कृते पदा निरन्तरं शुद्धिभावनया जीवति तत्र रागद्वेषौ गच्छतः रागद्वेषाभिमानहङ्कारादयो गच्छन्ति देवतासम्बन्धेन निरन्तरं देवतया किमुच्यते सान्निध्यं प्राप्नोति देवता सान्निध्यं प्राप्नोति यस्माच्च दृष्टप्रयोजन ज्ञानकर्मभाविता असुराः ततः तस्मात् कनीयसाः कनीयांस एव कनीयसाः ಅದು ಸಂಧ್ಯತ್ಸದಕ್ಕೆ ಹೊಂದುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಕನೀಯಸಾಹ ದೇವಾಹಕ್ಕೆ ಕನೆಕ್ಷನ್ ಸಿ ಯಸ್ಮಾತ್ ದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನವಂತಹ ದೇವ ಅಸುರಾಹ ದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನವಂತಹ ಏವ ಅಧಿಕಜನಾ ಭವಂತಿ ते अधिकजनाः भवन्ति इति तेषां संख्या अधिका एवं संस्कारवन्तो न्यूनाः ये भवन्ति सर्वत्र सर्वे एवं न जीवन्ति पूर्वकाले आसीत् अधिकजनाः देवाः आसन् येषु दिनेषु एते एव असुराः भवन्ति इति असुराः एव आधिक्येन सन्ति देवाः न्यूनाः अभूवन् कनीयसाः इति वैदिकप्रयोगः तस्य एकन्दे कनीयान् कनीयांसौ कनीयांसः इति वदेत् कनीयान् इति सकारान्तशब्दः जानासि कनीयस् इति सकारान्तशब्दः श्रेयान् शब्दः श्रेयान् श्रेयांसौ श्रेयांसः एवमेव कनीयान् कनीयांसौ कनीयांसः कनीयांसौ कनीयांसं कनीयांसौ कनीयसः आगुತ್ತದೆ सो अत एव कनीयांसः इति भाष्यकारेण उच्यते कनीयांसः इति तत् कनीयसाः इति कनीयसः कनीयसौ कनीयसः अकारान्तशब्दत्वेन वैदिकप्रयोगे वैदिके अकारान्तशब्द सकारान्तशब्दोऽपि अकारान्तशब्दवत् प्रयुज्यते वेदे अत एव कनीयसा देवाः इत्युक्ते कनीयांसः इति लौकिकसंस्कृते वदेत् कनीयांसः इत्युक्ते न्यूनसङ्ख्याकाः इति न तु अधिकसङ्ख्याकाः इति कनीयांसः एव कनीयसाः इति भाष्यकारः व्याकरणांशः ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ वैदिकप्रयोग इति स्वार्थे अणिवृद्धिः इति ನೋಡಿ स्वार्थे अणिवृद्धिः अणि ಅಂದರೆ ಅಣ್ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿ ಅಣ್ ಪ್ರತ್ಯಯ ಮಾಡಿ ವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕನೀಯಸಾಹ ಇತಿ ಅದು ವೈದಿಕ ಪ್ರಯೋಗ ಐತಿ ಕನೀಯಾಂಸಃ ಇತಿ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಅಲ್ಪ ಏವ ಅಲ್ಪಃ इति देवदेवाः जायांसः इति असुराः जायांसो असुराः किमर्थं ते जायाः स्वाभाविकी कर्मज्ञानप्रवृत्तिः महत्तरा सी स्वाभाविकप्रवृत्तिः सर्वेषां सहजेनैव भवति स्वभावेनैव आयाति विनैव प्रयासः विनैव शास्त्रज्ञानं विनैव गुरुबोधः स्वाभाविकबुद्धिः स्वयमेव आयाति सर्वेषाम् अस्ति किन्तु शास्त्रज्ञानेन विशेषसाधनया यत् प्राप्नोति सा देवबुद्धिर्भवति देवता संपत्तिः सो स्वाभाविकी कर्मज्ञानप्रवृत्तिः महत्तरा प्राणानां शास्त्रजनितायाः कर्मजनप्रवृत्तेः स्वाभाविकी महत्तरा भवति
ಮಹತ್ತರ ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚು ಇರುತ್ತದೆ. ಮಹತ್ತರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಧಿಕ. ಪ್ರಾಣಾನಾಂ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತಾಯಾಃ ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಮಹತ್ತರ ಪ್ರಾಣಾನಾಂ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತಾಯಾಃ ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಅಪೇಕ್ಷೆಯ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಅಪೇಕ್ಷೆ ಪ್ರವೃತ್ತಿಗಿಂತ ಅದರ ಪಂಚಮಿ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಅಪೇಕ್ಷೆಯ ಸ್ವಾಭಾವಿಕಿ ಮಹತ್ತರ ಅಸ್ತಿ. ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರವೃತ್ತಿ ಸ್ವಾಭಾವಿಕಿ ಮಹತ್ತರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಧಿಕ ಪ್ರಾಮಾಣ್ಯೇನ ಅಸ್ತಿ. ಇನ್ ಲಾರ್ಜರ್ ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಮಾಣಂ ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣೇನ ಅಸ್ತಿ, ಮಹತ್ ಪ್ರಮಾಣೇನ ಅಸ್ತಿ. ಏತತ್ತು ಲಘು ಪ್ರಮಾಣೇನ ಅಸ್ತಿ. ಸ್ವಾಭಾವಿಕ ಬುದ್ಧಿ ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣೇನ ಅಸ್ತಿ, ಮಹತ್ ಪ್ರಮಾಣೇನ ಅಸ್ತಿ. ದೇವತಾ ಬುದ್ಧಿ ಲಘು ಪ್ರಮಾಣೇನ. ಏಕೆಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರವೃತ್ತಿ ನ್ಯೂನ ಭವತಿ. ಅಸ್ತು ದೃಷ್ಟಪ್ರಯೋಜನತ್ವಾತ್ ಅತಯೇವ ಕನೀಯಸ್ತ್ವಂ ದೇವಾನಾಂ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಪ್ರವೃತ್ತೇರ್ಥ ಅಲ್ಪತ್ವಾತ್. ಪ್ರವೃತ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತಾದೃಶ ಬುದ್ಧಿ. ಕಿಮುಚ್ಯತೆ ಮನಸಃ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮನಸಃ ಒಲವು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ. ತೋ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಪ್ರವೃತ್ತಿ ಅಂದರೆ ತಟ್ ಮನಸಃ ಸ್ವಭಾವ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಸ್ವಭಾವ. ಏಕೆಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರಜನ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆಚರಣಜನ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದಟ್ ಕಲ್ಟಿವೇಟೆಡ್ ಸಂಸ್ಕಾರ ನ್ಯೂನ. ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಪ್ರವೃತ್ತೇರ್ ಅಲ್ಪತ್ವಾತ್. ಏಕೆ ಅತ್ಯಂತ ಯತ್ನ ಸಾಧ್ಯ ಸಾ. ಅದು ತುಂಬ ಕಷ್ಟಪಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ಲೇಜಿ ಫೆಲ್ಲೋಸು, ಇದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಹೀಗೆ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಎತ್ತು ಬಿಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ ಭಾಷಾಕಾರರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಏತಾದೃಶಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ಏತತ್ ಅಯಂ ಸಂಸ್ಕಾರ ಅಯಂ ಸಂಸ್ಕಾರ ಸ್ವಯಂ ನಾಯಾತಿ ಪ್ರಯತ್ನಪೂರ್ವಕಂ ಕುರ್ಯಾತ್. ಪ್ರಯತ್ನಮಪಿ ಸುಖೇನ ನ ಭವತಿ ಅತ್ಯಂತ ಯತ್ನ ಸಾಧ್ಯ. ಅತ್ರ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯ ಸುಮ್ಮನೆ ಬರಲ್ಲ, ಕಷ್ಟಪಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಬರುತ್ತದೆ. ಇದೇ ತಪಸ್ಸು. ಮತ್ತೆ ನೆನಪಿಸ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾ ಭಾವನೆ ಮಾಡಬೇಕು. ಏಕೆ ಇದೆ ಅನಿಸುತ್ತೆ ನೋಡಿ, ಏಕೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಬೇಕು. ಕೆಲವು ದಿವಸ ಮಾಡಿದ ನಂತರ ಸ್ವಾಭಾವಿಕಂ ಭವತಿ. ಆದೌ ಕತಿಪಯ ದಿನಾನ್ ಪ್ರಯತ್ನಪೂರ್ವಕಂ ಕಷ್ಟಪೂರ್ವಕಂ ಕುರ್ಯಾತ್. ಕಷ್ಟೇನ ಕ್ಲೇಶೇನ ಪ್ರಯತ್ನಪೂರ್ವಕಂ ಕತಿಪಯ ಮಾಸಾನ್ ಕತಿಪಯ ವರ್ಷಾನ್ ಕರೋತಿ ತದಾ ಸ್ವಭಾವೋ ಜಾಯತೆ. ಈಗ ಆವಾಗ ಸ್ವಾಭಾವಿಕತೆಯ ಆಯಾತಿ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅದು ನೋಡಿ ಅತ್ಯಂತ ಯತ್ನ ಸಾಧ್ಯ ಇದು ಯತ್ನ ಸಾಧ್ಯವಾಗುವುದರಿಂದ ಯತ್ನವಿಲ್ಲದೆ ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ಬದುಕೋದು ಈಸಿ ಫಾರ್ ಪೀಪಲ್. ಲೇಸಿನೆಸ್ ಈಸ್ ಈಸಿ. ಯತ್ನ ಸಾಧ್ಯ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದು ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ, ವಿ ಆರ್ ಆಲ್ಸೋ ಈಕ್ವಲ್. ಈ ಈಕ್ವಲ್ ಬುದ್ಧಿ ಏನಪ್ಪ ದಿಸ್ ಈಕ್ವಲ್ ಬುದ್ಧಿ ಏನಿದು? ಈಗ ಇದು ಈಕ್ವಲ್ ಬುದ್ಧಿ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅತ್ಯಂತ ಯತ್ನ ಸಾಧ್ಯ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಭಾಷ್ಯದಲ್ಲಿ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಇದೆ. ಐ ಫೌಂಡ್ ಪ್ರಸ್ಥಾನತರ ಈ ಭಾಷ್ಯವನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಶನೈ ಮಂದಗತ್ಯ ಏಕೈಕ ವಾಕ್ಯಂ ವಿಚಾರಂ ಕುರ್ವನ್ ಪಠೇತ್ ಸರ್ವಮಪಿ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರಾಣಿ ಭಾಷ್ಯ ಸಂತಿ. ಕರ್ಮೋಪಾಸನಮಪಿ ಬಹುತ್ರ ಅಸ್ತಿ. ಕೇವಲ ಶಂಕರ ಭಾಷ್ಯ ಜ್ಞಾನಮೇವ ಅಸ್ತಿ ಕರ್ಮ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಅತ ಪಶ್ಯ ಕರ್ಮಾಪಿ ಅಸ್ತಿ ಉಪಾಸನಮಪಿ ಅಸ್ತಿ. ಅತ್ಯಂತ ಯತ್ನ ಸಾಧ್ಯ ಮಹತಾ ಪ್ರಯಾಸೇನೈವ ತತ್ ಪ್ರಾಪ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಸುಖೇನ ಅಲಸತೆಯ ನ ಪ್ರಾಪ್ಯತೆ. ಅಲಸ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸೋಮಾರಿತನ. ಅಲಸತೆಯ ಸುಖೇನ ಅಂದರೆ ಕಂಫರ್ಟೇಬಲಿ ಈಸಿಲಿ ನ ಪ್ರಾಪ್ಯತೆ. ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯ, ಅತ್ಯಂತ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯ. ತದೇವ ತಪಸ್ಭವತಿ ತದೇವ ಸಾಧನಂ ಭವತಿ. ಇದನ್ನು ತಪಸ್ಸೆಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ಕಷ್ಟ ನಿಜ, ಇದು ಕಷ್ಟವೇ, ಬಟ್ ಇಟ್ ಈಸ್ ವರ್ತ್ ಟೇಕಿಂಗ್ ಟ್ರಬಲ್. ಯದ್ಯಪಿ ತಪಃ ಕಷ್ಟಮೇವ ಕಿಂತು ಕ್ಲೇಶಃ ಏವ ಕ್ಲೇಶಕರಮೇವ ತಥಾಪಿ ತತ್ ಫಲದೃಷ್ಟ್ಯಾ ಕರಣಯೋಗ್ಯಂ ಭವತಿ ಆಚರಣಯೋಗ್ಯಮೇವ ಭವತಿ. ಉತ್ಕೃಷ್ಟಫಲಾಯ ಭವತೀತಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತಂ ಕರ್ಮ ಆಚರಣೀಯಮೇವ ಭವತಿ. ಭಾವನಾಂ ಜನಯೇತ್ ಸರ್ವತ್ರ. ಹಾಗೆಯೇ ಭಾವನೆ ಮಾಡ್ತಾ ಕೆಲವು ತಿಂಗಳಿಗೆ ವರ್ಷಕ್ಕೆ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಬಿಟ್ಟು ನಿರಂತರ ಶುದ್ಧಿಭಾವೇ ತಿಷ್ಠತಿ. ಅಸ್ತು ದೇವಾಸುರ ಸ್ಪರ್ಧಾ. ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳುವುದಾ ಸ್ಟಾಪಾ? ಒಂದು 5 minutes. ಸೊ ದೇವಾಸುರ ಸ್ಪರ್ಧಾ ಅನಂತರ
ಸಿ ದೈವಿ ಸಂಪತ್ತು ಆಸುರಿ ಸಂಪತ್ತು ಇದು ಇಷ್ಟು ಮಾತ್ರೇಣ ಜಾಯತೆ ಪಶ್ಯ. ತತ್ರ ಕೇಚನ ಗುಣಾಃ ಪಿಂತ್ ಸದ್ಗುಣಾಃ ದುರ್ಗುಣಾಃ. ತತ್ರ ಕ್ರೂರತ್ವಂ ವಂಚನಾ ದ್ವೇಷಃ ಅಹಂಕಾರः ಅಭಿಮಾನಂ ಏತೆ ಆಸುರಗುಣಾಃ. ಕ್ಷಮಾ ಸಹನಶೀಲತಾ ಪ್ರೀತಿಃ ಸಾತ್ವಿಕಭಾವः ಆದರ ಸರ್ವಜನೇಷು ಆದರः ಪ್ರೀತ್ಯ ಆದರೇಣ ದರ್ಶನಂ ಏತತ್ತು ಸಾತ್ವಿಕಭಾವः. ಪರೋಪಕಾರः ಪರಸ್ಯ ಅಪಕಾರः ಪರವಂಚನಂ ತತ್ असुर एते गुणेषु अपि असुरगुणाः भवन्ति दैवगुणाः अपि भवन्ति. अत्र पदार्थबुद्ध्या उच्यते. अत्र सर्वेपि मिलित्वा गुणाः पदार्थाः बुद्धिः पदार्थेषु भावना भवेत् भावना. केवलं कर्मज्ञानम् उभयमप्युच्यते. कर्म च ज्ञानं च उभयमपि दैवी सम्पत् आसुरी सम्पत् इति अस्मत्शास्त्रेषु सर्वत्र अस्ति. अस्तु देवासुरस्पर्धा. ते इत्युक्ते देवाश्च भाष्ये ते शब्दो अस्ति. ते शब्दस्य देवाः. ते मन्त्रे किमस्ति? न कनीयसा एव देवाः जायांसु असुराः एतावत्पर्यन्तं मन्त्रं पठामि. अनन्तरं ते एषु लोकेषु अस्पर्धन्ता एतद् वाक्यं. सी एकैक प्याराग्राफ् भाष्यमस्ति खलु. तत् प्याराग्राफ् उपरि भाष्य प्याराग्राफ् उपरि कस्य मन्त्रभागस्य इदं व्याख्यानम् इदं भाष्यम् इति उपरि तत् भाष्यवाक्यं मन्त्रवाक्यं लिखेत्. मन्त्रभागं तेन किं भवति? अस्य मन्त्रभागस्य अयं भाष्यभागः, अस्य मन्त्रभागस्य अयं भाष्यभागः एवं लिखिते चेत् तत्रैव भवति. सी अत्र अनन्तरम् अस्य 46 भाष्यभागो अस्ति. पश्य 46 भाष्यभागः. अस्य भाष्यभागः कस्य मन्त्रस्य उपरि? ते एषु लोकेषु अस्पर्धन्ता एतत् वाक्य उपरि. अत एव एतत् वाक्यम् अत्र निदध्यात्. तेन भवति अस्य वाक्यस्य इदं भाष्यं. नो चेत् मन्त्रः एकदा पठितः भाष्यम् अग्रे गच्छामः तत् मन्त्रानुगुण्येन कस्य मन्त्रस्य इदं भाष्यम् इदं व्याख्यानम् इति न ज्ञायते. अत एव इदं वाक्यम् अत्र लिखेत्. सी ते एषु लोकेषु अस्पर्धन्ता इति. तस्य ते इत्युक्ते देवाः असुराश्च. भाष्यं पठामि. ते इति के? देवाश्च असुराश्च. ते प्रजापतिशरीरस्थाः. अत्र पश्य प्रजापतेः उत्पन्नाः उत्पत्तेरनन्तरं प्रजापतेः दूरं न गताः. प्रजापतेः शरीरस्थाः एव. प्रजापतेः शरीरौ स्थिताः, शरीरे एव स्थिताः. अत एव वयं हिरण्यगर्भात् जाताः. ब्रह्मदेवात् सप्तर्षयः, प्रजापतेः सप्तर्षयः. सप्तर्षिभ्यो वयं जाताः. अधुनापि सप्तर्षिशरीरे एव तिष्ठामः. सप्तर्षयः प्रजापतौ स्थिताः. प्रजापतिस्तु हिरण्यगर्भे एव स्थितः. वयम् अधुनापि ब्रह्मदेव शरीरे एव स्थिताः. तत्र यज्ञोपवीतविषये श्लोकः उच्यते. पश्य किमुच्यते? ಪ್ರಜಾಪತೇರ್ಯತ್ ಸಹಜಂ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಯಜ್ಞೋಪವೀತಂ ಪರಮಂ ಪವಿತ್ರಂ ಪ್ರಜಾಪತೇರ್ಯತ್ ಸಹಜಂ. ತತ್ರ ಯಥಾ ಪ್ರಜಾಪತಿಃ ನಿತ್ಯಶುದ್ಧಃ ನಿತ್ಯಸಾತ್ವಿಕಗುಣವಾನ್. ಅತ ಏವ ತಸ್ಯ ಸಾತ್ವಿಕಗುಣಂ ತಸ್ಯ ಶುದ್ಧಿಭಾವಂ ಯಜ್ಞೋಪವೀತಮೂಲಕಂ ಆತ್ಮನಿ आहूय ಸಂಸ್ಥಾಪ್ಯತೆ. ತತ್ವ ಪ್ರಜಾಪತಿತ್ವಭಾವಂ आहूय आत्मनि संस्थाप्यते. यज्ञोपवीतधारणेन प्रजापतितुल्यो भवति, सात्विको भवति, दैवीभूतो भवति, दैवसम्पत्तिमान् भवति. अत एव यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं. प्रजापतेः तत् सहजं भवति. तस्य सहजम् अस्माकं तु कर्मणा साध्यं भवति, साधनेन साध्यं भवति. एके स्वाभाविकदोषाणां सत्वात्. अस्माकं स्वाभाविकदोषाः सन्ति. रागद्वेषाभिमान अहङ्कारादयः एते स्वाभाविकदोषाः सन्ति. अत एव स्वाभाविकदोषाणां परित्यागपूर्वकं
तत् प्रजापतेः सात्विकगुणाः दैवीगुणाः आत्मनि सम्पादयितव्याः, आहूय स्थापयितव्याः, पुनः पुनः चिन्तनेन दृढीकर्तव्याः। अत एव यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं तत् प्रजापतेः सहजं भवति, किन्तु अस्माकं तु प्रयत्नसाध्यम् एवं। सो अयमेव श्लोकः खलु। श्लोक उच्यते यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजम् आयुष्यम अग्र्यं प्रथमं च शुभ्रं। सी ಅದು ಆಯುಷ್ಯಂ, ಅದು ನಮಗೆ ಆಯುಃ ದದಾತಿ, ಶುಭ್ರಂ ಕರೋತಿ, ಶುದ್ಧಂ ಕರೋತಿ, ಅಗ್ರ್ಯಂ ಆಯುಷ್ಯಂ ಅಗ್ರ್ಯಂ ಬಲಮಸ್ತು ತೇಷ. ಇದರಿಂದ ಬಲಂ ಅಗ್ರ್ಯಂ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಸದ್ಗುಣಾಃ ಏತೆ ಸರ್ವೇ ಮಯಿ ಸಂತು, ಏತೆ ಸದ್ಗುಣಾಃ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಸದ್ಗುಣಾಃ ಮಯಿ ಸಂತು ಇತಿ ಯಜ್ಞೋಪವೀತೇನ ಸಹ ಏತಾನ್ ಸದ್ಗುಣಾನ್ आहूय ಆತ್ಮನಿ ಸ್ಥಾಪಯತಿ. यदा यदा यज्ञो अहम यज्ञोपवीतधारी इति चिन्तनेन एतत् गुणवान् अस्मि इति गुणानामपि चिन्तनं कुर्यात्, एतेषां गुणानामपि भावनां कुर्यात्, तदैव आचरेत्। अत एव यज्ञोपवीतवान् अहं यज्ञोपवीतधारणेन अहं ब्रह्मचारी इति भावना जायते। अहं ब्रह्मचारी इति भावना जायते, ओ अनेन मम धर्मः अयम् एवं कर्तव्यम्, एवं न कुर्यात्, अयं मे धर्मः आचरणीयः, हे अयम् अधर्मः मया मम निषिद्धः मया नाचरितव्यम् इति भावनया तत्तत् कर्म आचरति। तत्तत् कर्म आचरणेन शुद्धिभावं प्राप्नोति। एवं गच्छता कालेन पूर्णशुद्धो भूय शुद्धीभूत्वा दैवी संपत्वान् भवति इत्यर्थः। ಇದು ಅಲ್ಲಿ ಭಾವನಾ ಪ್ರಧಾನ, ಅಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಃ ಶುದ್ಧಿ ಪ್ರಧಾನ, ಅದು ಸಂಪಾದಯಿತವ್ಯಃ. అంటే ಸದ್ಗುಣಾಃ ಭಾವಶುದ್ಧಿ, ಆಚಾರಶುದ್ಧಿ, ಗುಣಶುದ್ಧಿ ಮೂರು ಇರುತ್ತದೆ ನೋಡಿ. ಆಚಾರಶುದ್ಧಿ ಇಂದ್ರಿಯೈಃ ಆಚರ್ಯತೆ, ಪದಾರ್ಥೇಷು ಭಾವನಾ ಭವತಿ, ಪದಾರ್ಥೇಷು ಕ್ರಿಯೆಷು ಮನಸಃ ಭಾವನಾ ಭವತಿ, तदनन्तरं सद्गुणाः भवन्ति। एतत्त्रयं मिलित्वा दैवी संपत्ति आसुर संपत्ति उच्यते। ಅಂದರೆ ಆಚರಣ, ಮನಸಃ ಗುಣಾಃ, ಮನಸಃ ಭಾವನಾ ಚ, ಇದು ಮೂರು ಸೇರಿಸಿಕೊಂಡು ದೈವಿ ಸಂಪತ್ತು ಆಸುರಿ ಸಂಪತ್ತು ಉಚ್ಯತೆ. ಅಸ್ತು ते देवाश्च असुराश्च प्रजापति शरीरस्थाः, उभावपि प्रजापति शरीरे सन्ति, किन्तु प्रजापति शरीरे प्रकृति संबंधस्य आधिक्यात्, ಅಂದರೆ ರಜೋಗುಣ ತಮೋಗುಣಸ್ಯ ಆಧಿಕ್ಯಾತ್ ಕಂ ಭವತಿ ಅಸುರಗುಣೋ ಭವತಿ, ಸತ್ವಗುಣಸ್ಯ ಆಧಿಕ್ಯಾತ್ ದೇವತಾ ಸಂಬಂಧೋ ಭವತಿ. ಸಿ ಪ್ರಜಾಪತಿ ಶರೀರम् इत्युक्ते विश्वरूप एव, विश्वरूपे रजोगुण तमोगुणाः अपि सन्ति, सत्वगुणमपि अस्ति. यदा सत्वगुणम् अधिकं प्राप्नोति तदा देवता, प्रजापति शरीरे स्थित्वा देवतारूपो भवति. यथा प्रजापति शरीरे वामहस्तः दक्षिणहस्तः अस्ति, तत्र उत्तरभारते वदन्ति वामहस्तस्तु असुरहस्तः, दक्षिणहस्तस्तु देवताहस्तः, अत एव देवता सर्वशास्त्रीयकर्मसु दक्षिणहस्तेनैव स्पृशेत्। किन्तु उभावपि मदीय एव हस्तौ, उभावपि मदीयौ एव, तेन किं भवति, विश्वरूपस्तु प्रजापतिरेव, विश्वरूपस्तु प्रजापतिरेव, तत्र उत्तमगुणवान् उत्तम आचारवान् प्रजापति शरीरे स्थितः देवः, अधमगुणवान् दुष्टगुणवान् प्रजापति शरीरे स्थितः असुरः, उभयमपि तत्रैव सन्ति. अशुद्धदेहं, स्नानात् पूर्वम् अशुद्धदेहं, स्नानानन्तरं देवतादेहं, इति तस्यैव प्रजापतिदेहे देवरूपमाप्नोति. प्रजापतिदेहे स्थित्वा यदा अशुचिर्भवति असुरदेहं प्राप्नोति, स्नानं कृत्वा देवताशरीरं प्राप्नोति. अत एव आहारात् पूर्वम् असुरत्वं प्राप्नोति, आहारादनन्तरं शुद्धो भवति इति. आहारमपि संस्कार एव, शास्त्रोक्तविधिना यदा आहारं गृह्णाति अश्नाति तेनापि शुद्धो भवति. एवम् अस्तु नाम सो इति येषु लोकेषु अस्पर्धन्त इति मन्त्रः. येषु लोकेषु इत्युक्ते लोकेषु इति सप्तमी विभक्ति, लोके इति नार्थः निमित्तसप्तमी इति.
विषयसप्तमी निमित्तसप्तमी अधिकरणसप्तमी इति सप्तमी त्रिविधा उक्ता किं ಹೇಳಿದ್ದೀನಾ अत्र निमित्तसप्तमी सी ಅಂದರೆ निमित्तसप्तमी इत्युक्ते सप्तमी निमित्तार्थे इत्यर्थः तदर्थम् इति निमित्तसप्तमी इत्युक्ते तदर्थं निमित्तसप्तमी अधिकरणसप्तमी इत्युक्ते सामान्यतया तस्मिन् इति तदुपरि तस्मिन् इति अधिकरणसप्तमी विषयसप्तमी इत्युक्ते पर्टेनिङ्ग् तत् तद्विषयकः विषयसप्तमी इत्युक्ते तद्विषयकः सप्तमी ಅಂದರೆ विषयार्थे रिगार्डिङ्ग् दट् इति अल्लवे एवम् अत्र निमित्तसप्तमी येषु लोकेषु निमित्तभूतेषु सी येषु लोकेषु निमित्तभूतेषु स्वाभाविकेतरकर्मज्ञानसाध्येषु तो स्वभावात् इतरम् इत्युक्ते संस्काररूपं स्वाभाविककर्मज्ञानम् इति प्रथमं स्वभावात् अतिरिक्तम् इतरं किं शास्त्रीयकर्मज्ञानम् ಅಂದರೆ संस्कृतरूपकर्मज्ञानम् इति स्वाभाविकेतरकर्मज्ञानसाध्येषु इत्युक्ते स्वाभाविककर्मज्ञानसाध्यम् इतरकर्मज्ञानसाध्यम् इति अत्र उभयमपि अत्र मिश्रितं द्वन्द्वसमासः द्वन्द्वसमासದಲ್ಲಿ ಎರಡು ಸೇರಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ ಸ್ವಾಭಾವಿಕೇತರ ಅಂದರೆ ಅದು ವಿಶೇಷಣಂ ಕಸ್ಯ ಕರ್ಮಜ್ಞಾನಯೋಃ ವಿಶೇಷಣಂ ತಿ ಸ್ವಾಭಾವಿಕಕರ್ಮಜ್ಞಾನೆ इतरकर्मज्ञाने अत एव द्वन्द्वसमासं पश्य स्वाभाविकेतरकर्मज्ञाने ಅಂದರೆ स्वाभाविककर्मज्ञाने इतरकर्मज्ञाने स्वाभाविकेतरकर्मज्ञाने स्वाभाविकेतरकर्मज्ञानाभ्यां साध्यं ಅಂದರೆ स्वाभाविककर्मज्ञानां साध्यं किम् एकः लोकः इतरकर्मज्ञानसाध्यम् अन्यो लोकः एवं द्विविधलोकः ನೋಡಿ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಇತರ ಕರ್ಮಜ್ಞಾನಾಭ್ಯಾಂ ಸಾಧ್ಯೇಷು ಲೋಕೇಶು ಅಂದರೆ ಲೋಕೇಶು ಅಂದರೆ ಅಲೋಕಾರ್ಥಂ ಇತಿ ಲೋಕನಿಮಿತ್ತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಂದರೆ ಎರಡು ಲೋಕಗಳಿವೆ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಸಾಧ್ಯಂ ಕಿಂ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯೇಷು ಅಧಮಜನ್ಮ ಅಥವಾ ನರಕಲೋಕಂ ಅಥವಾ ಕಿಂಚಿತ್ ಸ್ಥಾವರಾದಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ಪಶುಜನ್ಮ ಇತರ ಕರ್ಮಜ್ಞಾನ ಸಾಧ್ಯಂ ಕಿಂ ಸ್ವರ್ಗಾದಿಕಂ ಉತ್ತಮ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಅಥವಾ ಸ್ವರ್ಗಂ ಇದು ಲೋಕ ಅಲ್ಲವೇ ಈ ಎರಡು ಬಗೆಯ ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯೇಷು ಅಂದರೆ ದ್ವಿವಿಧ ಲೋಕೇಶು ಎಂದರ್ಥ ಸಾಧ್ಯೇಷು ದ್ವಿವಿಧ ಲೋಕೇಶು ಅಸ್ಪರ್ಧಂತ ಲೋಕೇಶು ಇತ್ಯುಕ್ತೆ ಲೋಕನಿಮಿತ್ತಂ ಲೋಕಾರ್ಥಂ ಇತ್ಯರ್ಥ ದ್ವಿವಿಧ ಲೋಕಾರ್ಥಂ ಅಸ್ಪರ್ಧಂತ ಸ್ಪರ್ಧಾನ್ ಕೃತವಂತಹ ಸ್ಪರ್ಧಾ ಅಂದ್ರೇನು ಇತಿ ಶ್ವೋವಕ್ಷಾಮಿ ಸ್ಪರ್ಧಾ ಅಂದ್ರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾಳೆ ಹೇಳೋಣ ಆಯ್ತಾ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ನಮಸ್ಕಾರ.